मकर रास मेषेतील सूर्य चतुर्थ भावात असल्यामुळे घर, कुटुंब, स्थैर्य आणि मानसिक शांतता ह्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. राशीस्वामी शनी तुमच्या जबाबदारीची भावना अधिक मजबूत करेल. मंगळाचा प्रभाव घरगुती निर्णयामध्ये थोडासा ताणतणाव निर्माण करू शकतो. बुध शुक्र युतीमुळे संवाद सुधारेल आणि कुटुंबात सौम्यता येईल. गुरुची कृपा योग्य मार्ग दाखवेल, पण चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला अस्वस्थता आणि शेवटी समाधान मिळेल. हा आठवडा एकंदर शांतता अधिक संयम बरोबर स्थिरता असा संकेत देणारा आहे. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमची शिस्त आणि मेहनत तुम्हाला नक्की पुढे घेऊन जाईल. घरातून काम किंवा वर्क फ्रॉम होम हा बॅलन्स सांभाळणं महत्त्वाचं आहे. व्यावसायिकांसाठी आठवडा स्थिरतेचा असून नवीन निर्णय घेण्याऐवजी चालू कामांवर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा असून विशेषतः घरच्या वातावरणात अभ्यास केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये कुटुंबीय गोष्टींमुळे थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे समजूतदारपणा ठेवा. प्रेमसंबंधात भावनिक आधार मिळेल, पण अपेक्षा कमी ठेवा. आर्थिक बाबतीत घराशी संबंधित खर्च वाढू शकतात, जसे की दुरुस्ती किंवा सजावट वगैरे संदर्भात खर्च वाढू शकतात, तेव्हा योग्य बजेट तयार करा. आरोग्याच्या दृष्टीने छातीचा त्रास, थकवा किंवा मानसिक ताणतणाव मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या, हलका आहार घ्या आणि रोज किमान 20 मिनिटे सकाळी चालायला जा. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे निळा व राखाडी. शुभवार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 29 एप्रिल व 1 मे. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी संध्याकाळी एका लहान मातीच्या पंटीमध्ये थोडेसे काळे तीळ आणि पाणी घ्या आणि ही पंटी घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा आणि ओम शम शनैश्वराय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्यानंतर ते तीळ व पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी ओता. हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून मानसिक शांतता प्राप्त करून देईल आणि आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल.